नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक विषय वेगळा म्हटलं तर हरकत नाही आणि नेहमीचा म्हटलं तरी हरकत नाही असा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. आणि तो विषय म्हणजे राजकारण्यांच्या निवृत्तीचा. जोपर्यंत राजकारण्यांना मानधन होतं, नाममात्र मानधन होतं, तोपर्यंत हरकत नव्हतं. परंतु आता अधिकाऱ्यापेक्षाही जास्त पगार त्यांचा झाला आहे आणि त्यांना पेन्शनसुद्धा मंजूर झाली. म्हणजे एक पंचवार्षिक योजना किंवा किमान 3 अधिवेशनं त्या आमदार खासदारानं जर केले तर त्याला तहहायात पेन्शन लागू होते. मग याला पेन्शन मिळते, पगार मिळतो, तर निवृत्ती का नसावी? निवृत्तीचं वय जसं स्टेटचं 58चं आहे, सेंट्रलचं 60चं आहे, काही वैद्यकीय क्षेत्रात 65 केलेलं आहे. असं वय काय? ठीक आहे, 65 करा ना. परंतु 90च्या पुढं गेले, सगळं फाउंडेशन हालायलं, तुम्हाला 3-3 माणसं लागायले धरून चालायला, तरी तुम्ही तिथं संसदेत जाणार, तरी तुम्ही तिथं विधानभवनात जाणार. काय काय करणार काय तिथं जाऊन? तुम्हाला जर बोलता येईनं, चालता येईनं, आणि असं असताना तुम्हाला एवढा पदाचा आणि सत्तेचा मोह कशामुळं? आणि म्हणून मी याच्यावर भाष्य तर केलं, पण कवितासुद्धा तयार केली आणि शासनाला आवाहन आणि विनंती केली ज्येष्ठ नागरिक या नात्यानं की तुम्ही वाटलं तर कायदा कराच, जमलं तर कायदा कराच. अनेक कटू निर्णय फडणवीस घेऊ लागलेत. आता त्यांनी सोशल मीडियावर वक्तव्य करणारावर बंधन आणायचं समिती, स्वागत केलं मी त्याचं. अनेकांनी फडणवीसाला ट्रोल केलं, पण मी स्वागत करतो त्याचं. उठसूट कुणी काही बरळायला लागलेत, कुणी काही बडबड करायलेत असंबद्ध, कुणी अश्लील शिव्या द्यायलेत सोशल मीडियावर. संविधानिक पदावरील व्यक्तीला इतकं बोलायला लागलेत घाण घाण की तुमचं संस्कार त्याच्यातून कळून यायला लागलेत. अरे काय तुमच्या बुद्ध्या कुठं गेल्या? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? कुठं नेऊन ठेवले संस्कार तुमचे? सांगा. त्या कमेंट जर वाचल्या ना तुमच्या त्या सोशल मीडियावरच्या, वाह काय काय शेलक्या शिव्या असतात. एका महाराजानं दिलती बघा शिवी, तो महाराज जॅकेट घालून नाचू नाचू कीर्तन करतोय सध्या. काय कोणता उत्तम, काय काय नाव आहे त्याचं मला काही लक्षात नाही, ठेवण्याची मला गरजही नाही त्या महाराजाची. परंतु त्यानं एक शिवी हासडली होती आईमाईवर आणि असंख्य महिला त्याच्या पुढं कीर्तनाला बसून ऐकतात. अशा शिव्या जर तुम्ही सोशल मीडियावर द्यायलात तर काय संस्कार राहिले तुमचे? संविधानिक व्यक्तीला तुम्ही जर आरेतुरे बोलायलात, फसणवीस म्हणायलात, अरे काय हे? हा व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झाला. असताल तुम्ही बुद्धिवान, असताल तुम्ही विधिज्ञ, काय करायचंय? तुम्हाला जर त्याचे संस्कारच नाही राहिले तर काय करायचे? ज्याला जनतेनं निवडून दिलंय त्याचा मान, त्याच्या पदाचा मान ठेवायला पाहिजे का नाही? तो येडाय म्हणून निवडून दिलं का? नाही नाही, ते असं करून आले, तसं करून आले, असं करून आले. वा, तुम्ही या ना मग. तुम्ही जळायले का म्हणून? तुमची आग कशामुळं व्हायली? तुम्ही या निवडून, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुम्ही पंतप्रधान व्हा, काय हरकत नाही. कारण संविधानानं तर प्रत्येकाला अधिकार दिलाय, पण तुम्हाला निवडून येता येईनं. मागचे दारं शोधायला लागले तुम्ही जायला. अरे काय म्हणावं तुम्हाला? तुम्हाला साधं ग्रामपंचायतलं निवडून हयाती गेल्या तुमच्या मागच्या दारानं काही यायच्या आणि तुम्ही पंतप्रधानावर बोलायले तेव्हा असंच आहे आणि त्यानं असं केलं असतं तर डिझेल महागच होऊ शकत नाही, त्यानं असं केलं असतं तर असं होऊच शकत नाही. या तुम्ही करा ना. कुणी हात धरले तुमचे? तुम्हाला का अधिकार नाही का त्या पदावर बसायचा? या निवडून, व्हा तेवढे लोकप्रिय. नाही म्हणले तुम्ही, त्यांनी कायदेशीर निवडून आले नाहीत, तसं या तुम्ही निवडून, काय हरकत नाही. ते जसं आले तसं या तुम्ही, काय हरकत आहे. पण नका ना बोलू उगं, तो का तोंडाची वाप नका ना दौडू विनाकारण. आणि म्हणून मी विषयांतर व्हायला नको, मी याच्यावर भाष्य करणार आहे आज, कविता ऐकविणार आहे तुम्हाला की राजकारणी लोकाला निवृत्ती असावी, कोणत्याही पक्षाचा असू द्या तो. का मी काय BJPचा समर्थक नाही, कोणत्याही पक्षातला असू जा, पण त्याला ठराविक वयानंतर ते घरी बसलंच पाहिजे, आहे का नाही? म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागतो नुसतं बोलण्यातून का? त्याला निवृत्ती पाहिजे, याची ही कविता आहे. तर ऐका, जमलं तर हा कायदा कराच,
राजकारणातल्या लोकप्रियतेचा कुणाला नियम पाळता आला नाही. राजकारणातल्या लोकप्रियतेचा कुणाला नियम पाळता आला नाही. भाकरी फिरवायच्या नादात स्वतःचा तवाच सांभाळता आला नाही. स्वार्थ सोडून दुसरी गोष्ट काहींना कार्यकर्त्यापेक्षाही दूरची असते. स्वार्थ सोडून दुसरी गोष्ट काहींना कार्यकर्त्यापेक्षाही दूरची असते आणि राजकारणातलं त्यांचं पहिलं उद्दिष्ट निव्वळ सत्तेची खुर्ची असते. काय चूक आहे याच्यात? कितीदाही सत्ता मिळवलेला पुन्हा सत्तेच्या मोहात फसतो म्हणतात. कितीदाही सत्ता मिळवू द्या त्यानं, तोच चेहरा पुन्हा, तो सत्तेच्या मोहात फसतो म्हणतात आणि राजकारणात आणि प्रेमात कधीच वयाचा विचार नसतो म्हणतात. बरोबर आहे की नाही? घरी कपाटभर साड्या असू द्या पण मानाचं लुगडं नेसावं वाटतं. वर महिला, घरी काही साड्याची कमी नसती. घरी कपाटभर साड्या असू द्या पण मानाचं लुगडं नेसावं वाटतं आणि घरातल्या वस्तू आणि वाहनासहित वापरायला सरकारीच असावं वाटतं. जनतेच्या पैशातून जे पगार घेतात त्या सरकारी नोकरांना निवृत्ती असते. जनतेच्या पैशातून जे पगार घेतात त्या सरकारी नोकरांना निवृत्ती असते. राजकारण्यांची मात्र पगार घेऊन ही आयुष्यभर पदाची वृत्ती असते. कशामुळं? वाटलं तर एक नवीन कायदा करा पण एवढा अतिरेक नसला पाहिजे. वाटलं तर एक नवीन कायदा करा पण एवढा अतिरेक नसला पाहिजे आणि ठराविक वयानंतर राजकारण्यांना निवृत्तीचा नियम असला पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला ते नक्की कमेंट करून कळवा. माझं तळमळीचं आवाहन आहे शासनाला की यांना एकदा वय ठरवूनच द्या. नकोच घे खुमखुमी त्यांची नकोच. ठराविक वय झालं की क्रिकेट खेळाडूसारखं सगळ्यासारखं निवृत्त म्हणजे निवृत्त, बस. पुन्हा लुडबुड नको त्याची. धन्यवाद.